दिनांक 8 जुलै 2026 म्हणजेच आज सकाळी शेतीचं साहित्य पाहण्यासाठी वडगाव सहानी येथील संदीप अनंता तांबोळी हे जानुबाई मंदिर शेतीतील साहित्य पाहण्यासाठी गेले असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे संदीप तांबोळी हे मंदिराकडे अडकल्यामुळे तुषार वाबळे, सुनील शिंदे, गणेश जेडगुले पोलीस पाटील यांनी फोनद्वारे माहिती दिली। शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य राजकुमार चव्हाण, कपिल कबाडी, संकेत कबाडी, सुनील शिंदे, महेंद्र नवले, लखन डाडर घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने संदीप तांबोळी यांना रेस्क्यू करण्यात आलं। या ठिकाणी रात्रभर खूप जोरदार पाऊस चालू आहे। मेनालीला एवढा भयंकर पूर आलेला आहे आणि त्या ठिकाणी आपले संदीप तांबोळी सकाळी पाणी कमी असताना ते गेले। त्यांचं काही मंदिरामध्ये रोपं होती, 20-22 हजार मोठं नुकसान होणार होतं आणि गाडी पण होती त्यांची तिथं, म्हणून ते गेले। परंतु अचानक पाणी एवढं वाढलं 15 मिनिटात की छातीपर्यंत पाणी आलं। म्हणून शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम त्याचे लीडर राजकुमार चव्हाण आणि त्यांचे सगळे सहकारी, तुमचं काय नाव? महेंद्र नवले, लखन डाडर आणि कपिल कबाडी आणि संकेत कबाडी या ठिकाणी 5 जणांनी, त्याचप्रमाणे सुनील शिंदे आणि पोलीस पाटील आणि तंटामुक्तीचे अध्यक्ष चंद्रकांत तांबोळे यांनी त्यांना इन्फॉर्म केल्यामुळे हे सगळे आले आणि या ठिकाणी सुरक्षितपणे संदीप तांबोळे यांना रेस्क्यू करून त्यांनी बाहेर काढले। त्याबद्दल आपले सगळे समस्त ग्रामस्थ वडगाव सहानी यांच्या वतीनं मी त्यांना शतशः धन्यवाद देतो। आणि अशाच प्रकारे आज पूरस्थिती आपल्या तालुक्यात भयंकर आहे आणि अशाच प्रकारचं सहकार्य तुम्ही सगळ्यांना करायचं आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आमच्या समस्त ग्रामस्थ वडगाव सहानीकरांकडून शतशः धन्यवाद, तुमचे खूप खूप आभार। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक, आज 24 तास, वडगाव सहानी। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।